सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि MBA कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा, प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा। हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ऑटोनॉमस NAC A ग्रेड असणारं अंबाबाई तालीम संस्थेचे संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज। इथे MBA, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग मधील 7 ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रँचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या। या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य, इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनीत चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणारं हँड्स ऑन ट्रेनिंग सुद्धा विद्यार्थ्यांना इथे दिलं जातं। स्पोर्ट्स इव्हेंट, कल्चरल इव्हेंट, सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते। विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, कॉलेज बस या सुविधा आहेत। सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला मिळालाय। अधिक माहितीसाठी डिस्प्लेवर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। महाराणा प्रताप चौक विविध समस्येच्या गर्तेत, कुरुंदवाड पालिकेचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष। कुरुंदवाड येथील महाराणा प्रताप चौक विविध समस्येच्या गर्तेत अडकला आहे। या ठिकाणी रस्त्याची दुरावस्था मोठ्या प्रमाणात झाली आहे। या चौकात फेरीवाल्यांचे गाडे चौकाच्या मध्यभागी लावत असल्यामुळे वाहतूक कोंडी होत असते। तसेच लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेला आयलँडची दुरावस्था झाली असून त्याला पालिका प्रशासन जबाबदार असल्याचे नागरिकातून बोललं जात आहे। कुरुंदवाड येथील महाराणा प्रताप चौक हा प्रमुख चौक म्हणून गणला जातो। या चौकातूनच कर्नाटक व सांगली मिरजेकडे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते। या चौकात असलेल्या रस्त्यावर गुडघाभर खड्डे पडल्यामुळे नेहमी लहान सहान अपघात होत आहेत। तसेच या चौकात मध्यभागी फेरीवाले फळांचे व खाद्यपदार्थांचे गाडे लावत असल्यामुळे वाहतुकीची नेहमी कोंडी होत असते। तर पालिका प्रशासनाकडून चौकामध्ये मध्यभागी लाखो रुपये खर्च करून आयलँडची उभारणी केली आहे। सध्या या आयलँडची दुरावस्था झाली असून याला पालिका प्रशासन जबाबदार असल्याचे बोललं जात आहे। या चौकातील रस्ता तात्काळ करावा, मध्यभागी उभे असलेले फळांचे व खाद्याची गाडी हटवावीत, तसेच आयलँडचे सुशोभीकरण करावं, अन्यथा पालिकेसमोर आंदोलन करू असा इशारा या परिसरातील नागरिकांनी दिला आहे। महानकरी न्यूजसाठी अमोल पवार, कुरुंदवाड। महाराणा प्रताप चौकात रस्त्याचे चालन झालेले आहे। त्यानंतर इथली महानगर 2 पैसे नेलेले आहे, बरोबर आहे, त्याची दुरुस्ती केलेली आहे। कचरा सगळीकडे पडलेला आहे आणि चौकात सगळे गाड्या लागलेले आहे, बरोबर आहे, आणि अतिक्रमण काढायला पाहिजे आणि वाहतुकीचा अडथळा होत आहे। नगरपालिकेने लक्ष द्यावे। कारंजाला 5 लाख रुपये खर्च करून कारंजा बंद आहे, होतीच आहे, ते चालू करावा। कारंजाजवळ ढकलगाड लागले आहेत भरपूर, ती नगरपालिकेने लक्ष द्यावी। आजूबाजूला सगळं खड्डे पडलेले आहेत, लोकांची कसरत करायला लागलेली आहे। तर सरकार ॲक्सिडेंट मोठा व्हायचा बघायचं काय, लोक मारत झाले त्यांनी काय लक्ष द्यायला पाहिजे प्रशासनानं। मोटरसायकल 2-4 वेळा सकाळ बंद पडलेले आहेत, ॲक्सिडेंट झाले, मी दवाखान्यात ॲडमिट केले स्वतः। खड्डे थोडी मुजून घ्यावे, व्यवस्थित करावे रस्ता, आमची अशी मागणी आहे।